नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे पायथागोरस थेरम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम वर आधारित काही एक्झाम्पल्सवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल काय आहे. In figure, angle QPR is equal to 90 degree. Segment PM perpendicular segment QR and Q dash M dash R. PM is equal to 10, QM is equal to 8. Find QR. तर आपण या ठिकाणी फिगरमध्ये सर्व ही माहिती आपल्याला दिसत आहे आणि फिगर पाहूनही आपण या ठिकाणी QR कसा कॅल्क्युलेट करावा याचा विचार करू शकतो. तर सुरुवातीला आपण काय करू शकतोय की आपणाला दिलेल्या माहितीवरून PQ कॅल्क्युलेट करू शकतोय. ट्रायंगल PMQ हा जर आपण घेतला तर आपण बाय पायथागोरस थेरम PQ कॅल्क्युलेट करू शकतोय. ठीक आहे. PQ कॅल्क्युलेट केल्यानंतर आपणाला या ठिकाणी QR कसा कॅल्क्युलेट करता येईल तर आपण नंतर काय करू की MR ला X ॲझ्युम करू आणि PR कॅल्क्युलेट करू इन दी फॉर्म ऑफ X च्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी PR ची व्हॅल्यू काढू आणि नंतर PR ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण हा जो काही मूळ त्रिकोण आहे PQR त्या त्रिकोणामध्ये आपण या ठिकाणी पायथागोरस अप्लाय करू आणि PR च्या व्हॅल्यू इक्वेट करून या ठिकाणी X ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. X ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला QR मिळेल. पहा आता मला काय म्हणायचे हे आपल्या एक्झाम्पल आपण सोल्युशन घेत असताना लक्षात येईल की समजा आपण या ठिकाणी काय केलं की PMQ हा ट्रायंगल घेतला सुरुवातीला. इन ट्रायंगल PMQ अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतो आपण PQ स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर प्लस QM स्क्वेअर. मग या ठिकाणी जर PM आणि QM च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर या ठिकाणी PQ स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 164 मिळेल. मी या ठिकाणी स्क्वेअर रूट काढत नाही, याला आपण असंच ठेवू कारण नंतर आपल्याला ही व्हॅल्यू पुढे नेऊन सबस्टिट्यूट करायची दुसऱ्या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. आता यानंतर आपण ट्रायंगल घेऊ तर PMR. मग आता PMR या ट्रायंगलमध्ये आपणाला फक्त PM माहित आहे, PR ची व्हॅल्यू माहित नाही किंवा MR ची व्हॅल्यू माहित नाही. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे QR कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी काय करू ज्यावेळी ट्रायंगल आपण PMR घेणार आहोत त्यावेळी MR ला X ॲझ्युम करू, X गृहीत धरू. पहा इन ट्रायंगल PMR अँगल PMR इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम PR स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. आपण जर या MR ला X ॲझ्युम केलं, सपोज MR इज इक्वल टू X. आता MR ची व्हॅल्यू X असेल तर काय लिहिता येईल आपणाला PR स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी PR स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल 100 प्लस X स्क्वेअर. ठीक आहे. आता यानंतर आपण हा जो काही PQR ट्रायंगल आहे हा ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल QPR और PQR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. मग बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतोय आपण PR स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर मायनस PQ स्क्वेअर. थोडं मी या ठिकाणी डायरेक्ट लिहिले कारण या ठिकाणी PR हा त्याचा काय हायपोटेनियस नाही, कर्ण नाही.
त्यामुळे या ठिकाणी आपण हे इक्वेशन PR² = QR² - PQ² असं लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही QRची व्हॅल्यू x+8, कारण QR या ठिकाणी तुम्ही MR काय गृहीत धरलेला आहे x, म्हणजे या ठिकाणी QR काय मिळेल तुम्हाला 8 + x or x+8 आणि PQ² ची व्हॅल्यू तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलेली. आता या जर व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर PR² ची व्हॅल्यू काय मिळेल पहा. बट QR = x+8 and PQ² = 164. आता या व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर PR² = x+8 ब्रॅकेट स्क्वेअर, QR ची व्हॅल्यू x+8 आणि PQ² ची व्हॅल्यू या ठिकाणी 164. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही तर काय मिळेल, तर या ठिकाणी आपल्याला मिळेल PR² = x² + 16x - 100. आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं नाही काय केलं, तर याचं आपण एक्सपान्शन केलं. x² + 16x + 64 a + b ब्रॅकेट स्क्वेअर -164. आता याला सिम्प्लिफाय केलं तर सरळ मिळेल आपल्याला x² + 16x - 100. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. पहा आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. इक्वेशन 2 मध्ये पाहिलं तर PR² ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 100 + x², आणि इक्वेशन 3 मध्ये व्हॅल्यू काय मिळाली PR² ची x² + 16x - 100. मग आता हे जर दोन इक्वेशन आपण इक्वेट केले तर आपण असं लिहू शकतोय x² + 16x - 100 = 100 + x². फ्रॉम इक्वेशन 2 and 3, x² + 100x = x² + 16x - 100. हे इक्वेशन मध्ये x² कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल 100 = 16x - 100. आता पहा x च्या टर्म एका बाजूत राहू द्या आणि बाकीच्या ज्या काही कॉन्स्टंट टर्म आहेत, स्थिर पदे आहेत, ते एका बाजूत इक्वेशनच्या घ्या. मग ते मिळेल आपल्याला 16x = 200. आता x ची व्हॅल्यू 200 / 16 काय मिळेल 12.5 मिळेल. पहा आता x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला MR मिळाला. आता MR ची व्हॅल्यू जर 12.5 असेल तर QR काय असेल 12.5 + 8 20.5 असेल. म्हणून QR = x+8, QR = 12.5 + 8 म्हणजेच QR ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 20.5. त्यानंतर या ठिकाणी QR ची व्हॅल्यू आपल्याला 20.5 मिळाली. त्यानंतर आता सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, walls of 2 buildings on either side of a street are parallel to each other. म्हणजे एका रस्त्याच्या दोन बाजूला असणाऱ्या इमारती एकमेकांना समांतर आहेत. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. जेव्हा त्या रस्त्यावरून तुम्ही एका इमारतीला शिडी लावता, लॅडर लावता, त्यावेळी त्या लॅडरचं जे वरचं टोक आहे हे किती मीटरपर्यंत वर जातं 4 मीटर.
आणि त्या लॅडरची लेंथ ऑफ लॅडर दिलेली आहे तुम्हाला 5.8 मीटर. त्या शिडीची लांबी दिलेली 5.8 मीटर. ती शिडी ज्यावेळी तुम्ही एका इमारतीला लावता त्यावेळी त्या इमारतीच्या 4 मीटर उंचीवर जी खिडकी आहे त्या खिडकीपर्यंत ते वरचं टोक जाऊन पोहोचतं. पुढं काय दिलंय, सेकंड कंडिशन काय आहे पाहायच्यामध्ये. ऑन टर्निंग दी लॅडर ओव्हर टू दी ऑदर, ज्यावेळी ती शिडी तुम्ही टर्न करता आणि दुसऱ्या इमारतीला लावता, ओव्हर टू दी other side of the street, its top touches the windows of the other building at the height 4.2 meter. पहा, असे जे एक्झाम्पल्स दिलेले असतात हे एक्झाम्पल्स आधी समजून घ्या. त्यामध्ये आपल्याला काय दिलंय, काय विचारलंय आणि त्या ठिकाणी कंडिशन्स काय आहेत किंवा या ठिकाणी आपल्याला दिलंय काय आणि काय कॅल्क्युलेट करायचं. त्या ठिकाणी फाइंड दी विड्थ ऑफ स्ट्रीट म्हणतंय. तर पाय या एक्झाम्पल प्रमाणे जर आपण फिगर काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी फिगर अशी मिळेल. सपोज AB अँड PQ आर 2 बिल्डिंग्स, या दोन इमारती आहेत. अँड BQ इज अ स्ट्रीट, BQ हा रस्ता आहे. C is a base of ladder and D is a top of ladder. आता AB या बिल्डिंगला ज्यावेळी ही शिडी आपण लावलेली रस्त्यावरून त्यावेळी हे D जे टोक आहे शिडीचं हे किती मीटरपर्यंत वर गेलेलं आहे, 4 मीटरपर्यंत. जेव्हा ही शिडी आपण दुसऱ्या बिल्डिंगला टर्न करणार आहोत त्यावेळी याच शिडीचं, आता खालचं टोक आपणाला बिलकुल हलवायचं नाही, ते फिक्स आहे. फक्त या ठिकाणी शिडी ही जी लॅडर आहे ही आपण दुसऱ्या इमारतीला लावत असताना त्या शिडीचं वरचं टोक या ठिकाणी किती मीटर उंचीपर्यंत जातं, 4.2 मीटरपर्यंत. आणि आपणाला शिडीची लांबी दिलेली लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5.8 मीटर. मग तुम्हाला या ठिकाणी पहा, या ठिकाणी जर आपण विचार केला DBC ट्रायंगलचा तर तुम्हाला हा DB माहित आहे. DB माहीत आहे 4 मीटर आहे. CD 5.8 मीटर. तुम्ही BC कॅल्क्युलेट करू शकता. ज्यावेळी आपण या CDची पोझिशन बदलूत आणि त्याला टर्न ओव्हर टू अदर बिल्डिंग, दुसऱ्या इमारतीला ती शिडी लावू त्यावेळी त्या ठिकाणी एक आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळेल आणि दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलवरून आपण CQ कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण काय करू की आपल्याला CDची व्हॅल्यू माहीत आहे, DBची व्हॅल्यू माहीत आहे, आपण BC कॅल्क्युलेट करू. आणि BC कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय करू, या ठिकाणी सेकंड कंडिशनमध्ये जाऊ. या ठिकाणी शिडी ज्यावेळी आपण दुसऱ्या इमारतीला लावतो त्यावेळी या ठिकाणी CQची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आणि BQ, लेंथ ऑफ BQ मीन्स विड्थ ऑफ दी स्ट्रीट, त्या रस्त्याची रुंदी मिळेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सोल्युशन लिहित असताना या फिगरप्रमाणे या ठिकाणी उल्लेख करा. इन फिगर सेगमेंट AB and segment PQ are walls of buildings. Segment BQ is street. Point C is a base of ladder and point D is a top of ladder. म्हणजे आपण आकृतीमध्ये नेमकं कशाला काय गृहीत धरलेलं आहे हे माहीत असावं म्हणून या ठिकाणी आपण ही माहिती लिहिली. आणि नंतर जा इन ट्रायंगल DBC. इन ट्रायंगल DBC अँगल DBC इज इक्वल टू 90 डिग्री. आता या ट्रायंगलमध्ये आपण गेल्यानंतर आपणाला या ठिकाणी CDची लेंथ माहीत आहे. मग या ट्रायंगलमध्ये पायथागोरस जर अप्लाय केला तर काय लिहिता येईल आपल्याला, DC स्क्वेअर इज इक्वल टू DB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम.
but dB is equal to 4 meter and CD is equal to 5.8 meter. मग आता या ठिकाणी पहा, या इक्वेशनलाच आपण सिम्प्लिफाय करून हे इक्वेशन लिहिले. BC कॅल्क्युलेट करायचं आपण. याच इक्वेशनवरून BC स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर लिहिलं. आता या इक्वेशनमध्ये DCची व्हॅल्यू 5.8 आणि BDची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट करा. काय मिळेल पहा. BC स्क्वेअर इज इक्वल टू 17.64. आता हे काही मी सांगत बसणार नाही तुम्हाला की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, स्क्वेअर कसा केला, सबट्रॅक्शन कशी केली किंवा याचं स्क्वेअर रूट काय येईल हे आपण समजून घ्या. म्हणजे BCची व्हॅल्यू जर आपण बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट BC इज इक्वल टू 4.2 मीटर. पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण BC कॅल्क्युलेट कसा केला आहे. त्यानंतर पुढं काय. आता पहा, या ठिकाणी आपण ही CD टर्न ओव्हर टू PQ, हा CD जो सेगमेंट आहे म्हणजे ती लॅडर आहे, ही लॅडर आपण काय करणार आहे, आता टर्न करणार आहे. टर्न ओव्हर टू अदर बिल्डिंग मीन्स PQ. तर पहा, आता पहा, या ठिकाणी आपण ती लॅडर आता दुसऱ्या बिल्डिंगला लावलेली, सीडी दुसऱ्या बिल्डिंगला लावलेली. त्यावेळी त्या सीडीची पोझिशन कोणती घेतली आपण, CF. आता या ठिकाणी सीडीची जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ CFची सुद्धा असणार आहे. कारण एखादी सीडी आपण एखाद्या इमारतीला लावतो, दुसऱ्या इमारतीला लावतो, म्हणजे सीडीची लांबी बदलण्याचा काहीही संबंध नाही. फक्त आता या ठिकाणी काय दिली, मग कंडिशन काय दिली, ज्यावेळी तुम्ही ऑन टर्निंग दी लॅडर ओव्हर टू दी अदर साइड ऑफ स्ट्रीट इट्स टॉप टचेस दी विंडो ऑफ दी अदर बिल्डिंग ॲट दी हाईट 4.2 मीटर. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही FQ असणार आहे, ही हाईट ही तुमची 4.2 असणार आहे आणि CFची लेंथ काय असणार आहे, 5.8 मीटरच. मग आपण या ठिकाणी CQ कॅल्क्युलेट करू शकतो. कोणत्या ट्रायंगलवरून, FCQ या ट्रायंगलवरून आपण CQ कॅल्क्युलेट करू शकतो. सुरुवातीला BC कॅल्क्युलेट केलेला आहे, नंतर BC आणि CQची ॲडिशन करून आपण काय मिळवू, BQ मिळवू. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल की इन ट्रायंगल FQC अँगल FQC इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम CF स्क्वेअर इज इक्वल टू FQ स्क्वेअर प्लस QC स्क्वेअर. QC स्क्वेअर इज इक्वल टू FC स्क्वेअर मायनस FQ स्क्वेअर. आता या ठिकाणी FC आणि FQच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. माहितीच आपणाला FC हा 5.8 आहे आणि FQ काय आहे, 4.2 आहे. ठीक आहे, त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करू. QC स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर. या ठिकाणी याला सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, QC स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 17.64 मीन्स QC स्क्वेअर इज इक्वल टू 16 मिळेल. म्हणजेच QCची व्हॅल्यू काय मिळेल, 4 मीटर मिळेल. मग आता तुम्हाला BC माहीत झाला, QC माहीत झाला, म्हणजे BQ माहीत होईल. मीन्स BQ इज इक्वल टू 8.4. म्हणजेच या ठिकाणी विड्थ ऑफ स्ट्रीट, त्या रस्त्याची रुंदी काय असली पाहिजे, 8.4 मीटर असली पाहिजे. पहा, आपणाला एक्झाम्पल पाहिल्यानंतर खूप अवघड आहे असं वाटतं, परंतु ज्यावेळी त्या दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे आपण फिगर काढतो त्यावेळी ते एक्झाम्पल खूप सोपं होतं. म्हणून जॉमेट्रीमध्ये हेच लक्षात ठेवा, कारण फिगर काढल्यानंतर
आपलं जवळपास 50% काम झालेलं असतं. म्हणून कोणतेही एक्झाम्पल सोडवत असताना विद्यार्थ्यांनी शक्यतो सुरुवातीला फिगर काढावी आणि फिगरवरून विचार करावा. आता त्यानंतर थर्ड एक्झाम्पल काय आहे तर पहा या ठिकाणी इन फिगर M is the midpoint of QR. Angle PRQ is equal to 90 degree. Then prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. आता या एक्झाम्पलमध्ये हे आपल्याला PQ square is equal to 4PM square minus 3PR square हे प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी जेव्हा आपण फिगर पाहतो त्यावेळी फिगर पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की M हा RQचा मिड पॉईंट दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण अपोलोनियस थेरम ॲप्लाय करू शकतो, काहीही अडचण नाही. परंतु अपोलोनियस थेरम हा पायथागोरस थेरमचा ॲप्लिकेशन आहे. म्हणून आपण काय करू, या ठिकाणी सरळ सरळ पायथागोरस थेरम ॲप्लाय करू. मग पायथागोरस थेरम ॲप्लाय करून आपणाला हे इक्वेशन प्रूव्ह करायचे. पाहूत आता प्रूफ कसा देता येईल आपणाला. सुरुवातीला आपण ट्रँगल हा PRQ हा ट्रँगल घेऊ, ज्यामध्ये R हा 90 डिग्रीचा अँगल आहे. इन ट्रँगल PRQ अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. देन बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतोय, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. ठीक आहे. कधीही एखादं इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं असेल तर त्या इक्वेशनकडे आपलं लक्ष पाहिजे. आपल्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे काही प्रूव्ह करावायचं आहे त्यामध्ये आपल्याला PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर, या ठिकाणी आपणाला RQचा बदल करावा लागेल आणि RQला आपणाला या ठिकाणी PM मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि PM मध्ये कन्व्हर्ट डायरेक्टली होणार नाही RQ. म्हणजे आपण परंतु एक करू शकतो आपण की RQला आपण 2RM लिहू शकतो आणि नंतर RM PM आणि PR मध्ये जे काही रिलेशन आहे त्या रिलेशननुसार आपण या ठिकाणी नंतर RMची व्हॅल्यू काढतो. ठीक आहे. मग सध्या आपण काय करू, या RQला आपण 2RM लिहू. RQ इज इक्वल टू 2RM. मग या इक्वेशनमध्ये जर आपण RQची व्हॅल्यू 2RM सबस्टिट्यूट केली तर काय मिळेल, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 2RM ब्रॅकेट स्क्वेअर. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रँगल घेऊ PRM हा ट्रँगल घेऊ. या ठिकाणी काय केलंय पहा, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा अशा प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये विद्यार्थ्यांना याच अडचणी येतात की आपणाला ज्या साईड्स हव्या असतात त्या साईड्समध्ये इतर साईड्सचं आणि आपणाला दिलेल्या साईडमध्ये काय रिलेशन आहे हे कळणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे कन्व्हर्शन्स करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रँगल घेऊ PRM. इन ट्रँगल PRM angle R is equal to 90 degree. By Pythagoras theorem we can write PM square is equal to PR square plus RM square. आता याच्यावरून आपण काय करू लक्षात ठेवा की RM स्क्वेअरची व्हॅल्यू आपण PR आणि PM या फॉर्ममध्ये काढू आणि या RM स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये नेऊन ठेवू. जेव्हा आपण या RMची व्हॅल्यू इथे नेऊन ठेवू त्यावेळी जे काही इक्वेशन मिळेल ते आपल्याला PQ PM आणि PR या तिघाच्याच फॉर्ममध्ये मिळेल. मग मी याला लिहितो RM स्क्वेअर
इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. कोणता ट्रायंगल घेतलाय आपण? PRM. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी या ठिकाणी RQचा बदल RM मध्ये का करून घेतला होता. आता या ठिकाणी इक्वेशन 2 मधील जी काही व्हॅल्यू आहे ही इक्वेशन 1 मध्ये नेऊन ठेवा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट ज्या ठिकाणी RM आहे त्या ठिकाणी RM स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय ठेवायलो? PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर ही व्हॅल्यू प्लस PR स्क्वेअर ॲज इट इज. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल? PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. आता पहा, PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 4 प्लस 1 मायनस 3PR स्क्वेअर. तर या पद्धतीनं आपण दिलेलं इक्वेशन दिलेल्या फिगरवरून किंवा दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून काय केलेलं आहे? प्रूव्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या एक्झाम्पलचा सराव करा. कारण आपणाला पायथागोरस असेल, अपोलोनियस असेल किंवा पायथागोरस थेरमचे जेवढे काही ॲप्लिकेशन्स असतील हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपणाला ॲप्लाय करता आले पाहिजेत. यालाच आपण ॲप्लाइड, ज्यावेळी आपण एखाद्या एक्झाम्पलमध्ये एखादा गुणधर्म असेल, एखादा थेरम असेल ॲप्लाय करतो त्यावेळी किंवा खूप थेरम किंवा या ठिकाणी प्रॉपर्टीज ॲप्लाय कराव्या लागतात, त्यावेळी तशा प्रकारचे ॲप्लाइड्स एक्झाम्पल्स जे असतात हे सोडवण्याचा आपल्याला सराव असणं आवश्यक आहे. धन्यवाद.